to your commentary box. धन्यवाद. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. अद्वैत अमित जितेकर वेट यांना विनंती असेल पण या मंचावरती आदरणीय अद्वैतजी अमित जितेकर बघा काय कॅच पकडलाय आणि थांबलाय त्या ठिकाणी बारक्या. अफलातून पहिल्याच बॉलवर नाद झालाय. काय झेल टिपलाय उलट जात अगदी सीमारेषा लगत. वेल जजमेंट नेमकं काय असतं ते दाखवलं आणि झेल मात्र टिपला. हॅलो बारक्या कांबळेनं अमित दादा जितेकर यांचे चिरंजीव अद्वैत यांचा सन्मान होतोय. बघा गोंडस पुत्र अमित जितेकर यांचे अद्वैत जितेकर यांचा हा सन्मान केला जातोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. येणारा भविष्य आहे दापोली संघाचा त्याचा आपण सन्मान घेऊया. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पाटील टीमने रिव्ह्यू घेतला सर बघा. आउट हो युटी आउट. सलग तिसऱ्या इनिंग मधले पहिल्या बॉलर विकेट आहे. पहिला सामना काही कमालीचा राहिलाय. 18 बॉलमध्ये 20 धावा वाचवल्या बामणडोंगरी संघानं. त्याचं मुख्य कारण होतं गोलंदाजी असेलच परंतु मुख्य कारण होतं आर्यन नाईक. आर्यन नाईकनं सीमारेषे लगत टिपलेला झेल आयुष्यभरासाठी यादगार राहील. हवेत झेपावत या तरुण वय वर्ष 17 इयत्ता 11वी मध्ये असलेल्या या आर्यननं काय झेल टिपला. त्यानंतर वयाची मर्यादा नसते. वय फक्त आकडे असतात हे दाखवलं. कल्पेश ठाकूरनं पुन्हा एकदा सीमारेषे लगत हातून उडालेला झेल पुन्हा सेकंड अटेम्प्टमध्ये टिपला आणि तिथे मात्र भिंगारी संघाला घरचा आहेर दिला. तो सामना संपला. त्यानंतर सामना सुरू झाला आणि जसा सुरू झाला पहिल्याच बॉलवर मात्र एक अप्रतिम झेल टिपत बारक्या कांबळेनं केला बाद. लागोपाठचा या षटकामधील दुसरा खेळाडू होतोय बाद. अंबापाडा संघ मात्र आता अडचणीमध्ये. पूर्वा एंटरप्राइजेस या नावानं आज कामोड संघ खेळतो आणि त्यांचे पॅकर्स मात्र या मंचावर उपस्थित. या स्पर्धेचे सर्वेसर्वा माजी सरपंच प्रकाश डाऊड साहेब. चेहऱ्यावरचा आनंद चेहऱ्यावरची खुशी सांगतेय की बारक्यानं नेमकं काय केलंय. 2 फलंदाज शून्यावरती बाद. रोहित जितेकर थोडेसे नाराज असतील कारण विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा संघ त्यांनी केलेला आहे पॅक. परंतु इथे मात्र खराब सुरुवात होतीये ती विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा संघाची. पहिल्याच बॉलवर बारक्यानं टिपलेला लाजवाब झेल आणि त्यानंतर मात्र निखिलनं आणखीन एक विकेट कमवत अडचणीमध्ये टाकलाय अंबापाडा संघाला. आतापर्यंत धावांचं खातंही उघडू दिलं नाहीये तर 2 फलंदाज डगआउटमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा चेंडू जरूर हवेत राहिला. फेकी होतीये. धावा जोडल्या गेल्या. चेंडूवर तब्बल 2 धावा आणि अखेरकार जय कडून या 2 धावांनी मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलंय. 2 बाद 2 4 चेंडूच्या समाप्तीनंतर
फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. काय क्लिअरिटी आहे, अतिशय उत्तम दर्जाचं क्रिस्टल क्लिअर व्हिजन. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला अँकर बनला कृष्णा. आणि तिथेच मात्र मी नेहमी सांगायचो की एका रात्रीमध्ये सुपरस्टार झालेला हा मुलगा म्हणजे कृष्णा. फॉर्च्यून इव्हेंटची आणबान शान, अतिशय उत्तम कामगिरी राहिली आहे फॉर्च्यून इव्हेंटची. राजेंद्र दादा मात्रे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व त्यांचे विशेष कौतुक करूया आणि वळूया पुन्हा त्या सामन्याकडे. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक मात्र नावी राहिलंय ते खऱ्या अर्थानं पूर्वा एंटरप्राइजेस कामोड संघाच्या बाजूनं प्रकाश डावर यांचा हा संघ धाप्रकार धावा लागल्या. आंबापाडा संघाच्या 2 बाद निव्वळ 3 धावा. फक्त टीम मिटिंग फार वेळ तुम्ही घेऊच जाऊ नका. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. कारण टाईम अलॉट आहे 4 मिनटं 30 सेकंद म्हणजे 4.5 मिनटं पहिल्या षटकाला लागलेत. टाईम अलॉट आहे, स्टॉप वॉच सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पेनल्टी कधीही येऊ शकते याची नोंद घ्या. चार षटकं बामण डोंगरी संघानं 17 मिनिटांमध्ये कंप्लीट केल्या. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली. इथे मात्र आपण पाहतोय विरांश एंटरप्राइजेस आंबापाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करताना पहिले 2 फलंदाज मात्र अगदी स्वस्तामध्ये परतले. पहिल्याच बॉलवर सचिन काटकर मात्र बाद झाला. उत्तम झेल त्यानंतर स्मित भोईर शून्यावरती बाद झाला. दोन्ही गोल्डनची शिकार बनले. आणि आता मात्र जय कडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल ज्यांना 3 धावा जोडलेत आणि तेजेश ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. हा फटका जरूर चांगला आहे. कव्हरच्या दिशेनं बॉल गेला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली. गोलंदाज रोशन मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा जोडल्या जात आहेत. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस नाही पडला. ही मागची व्हिडिओ पहा. सोनूची डान्स पाहतोय आपण स्क्रीनवर. वाह क्या बात. सोनूची डान्स आपण पाहिली. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. पहिल्या षटकामध्ये काय झालंय याही पेक्षा आम्हाला काय करायचंय हे जाणलं जय कडून. आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र कोणाच्या डोक्यावरून दाखवला आसमान. पहिला षटकार धन्यवाद. उत्तम दर्जाचा फटका जय कडूचा. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट स्क्वेअर लेग मधून चेंडू फरता वेगान जातोय. सुंदर क्रिकेटिंग शॉट पाहिला. उत्तम दर्जाचा हा फटका पाहिला. बॉलच्या मेरिटला न्याय दिला आणि त्याप्रमाणेच खेळ इथे मात्र दाखवला जय कडून. मोठा फटका खेळायचा होता. नंतर ओळखलं की आता मोठा फटका नाही आहेत. त्याने फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगला. चेंडूने मात्र 2 धावा बहाल केल्या. 13 धावा. आता धावांना आकार यायला लागलाय. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. सोनू त्याची डान्स आपण काही मिनिटापूर्वी स्टेज इथे पाहिली स्क्रीनवर. त्या सोनूनं मात्र या मैदानावरती आपल्या संघासाठी मिनिमम 3 धावा वाचवल्या. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय. कारण जर तिथून बॉल निघाला असता स्लिपमधून तर सरळ मात्र दीप थर्डमॅन गाठलं असतं. परंतु इथे मात्र 3 धावा संघासाठी वाचवल्या. आणि आता पहिल्यांदा तेजेश ठाकूर येईल स्ट्राईकवर. विरांश एंटरप्राइजेस आंबापाडा प्रथम फलंदाजी करतोय. रोशन मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. तेजेससाठी पहिला बॉल केलाय तेजेश. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू गेला. रन्स मात्र मिळते ती केवळ आणि केवळ एक या धावसंख्येनं तेजेश ठाकूरनं स्वतःचं खातं उघडलं धावांचं. आणि 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे आतापर्यंत 11 बॉल टाकून झालेत. 2 बाद 15 धावा. जय कडू ज्याच्या वैयक्तिक 14 धावा आहेत. पहिले दोन्ही फलंदाज शून्यावरती परतले. त्यामधला मुख्य कारण बारके कांबळे झेल. अखोट टप्पा. पंचांनी इशारा केला. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. ही मात्र अवंतरची धाव आली. आणि आता 1-1 धावेनं विरांश एंटरप्राइजेस आंबापाडा संघ आपल्या धावा जमवतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. डावखुऱ्या जयचा टेक्निकली परफेक्ट. फक्त टेक्निक
ट्रॅव्हल केला आणि इथे मात्र 30 यार्डाच्या आतच मिडऑफच्या दिशेनं जे चेंडूला पकडला, उचलला, फेकला. एक स्टँडर्ड दर्जाची क्रिकेट अनुभवली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना विरांश एंटरप्राइजेस आंबापाडा संघ 2 बाद 17 धावा. दोन बाद 17 धावा. चला फिल्डिंग लावा फक्त, टीम मिटिंग नको. आपण पाहतो मिनिटं, लगेचच मात्र 9 मिनिटं झाली. प्रत्येक षटकामागे मिनिट चालू आहे. टिक 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 टिक, सेकंड काटा थांबत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे वेळेचं बंधन राहणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं ना की डिसिप्लिन तर असायलाच हवी. आयुष्याला डिसिप्लिन नसेल तर आयुष्य बेफान होतं. त्याच्यामुळे तुम्हाला क्रिकेट असू द्या अथवा कोणताही खेळ असू द्या, डिसिप्लिन असायलाच हवे. हा क्रिकेटचा खेळही समीर स्वामी सर पहा ना कसा आहे. इथेही मर्यादा आखून दिल्या. एक फलंदाजाला बाद करण्यासाठी सगळे तळपडतायत. जो पुढे जाईल, मोठी फटकेबाजी करेल आणि आयुष्याचंही तसंच आहे. मोठा खेळ करणाऱ्यापासून रोखण्यासाठी असंख्य माणसं तुम्हाला भेटतील, परंतु तोच जर एकदा मोठा खेळ झाला आयुष्याचा की तुम्हाला डोक्यावर उचलून घेतील. संकटातून मार्ग शोधा. स्वीट चिटचा हा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि इथे मात्र डावखुरा जय कडून आज ठरवलंय. नावात कडू आहे, खेळण्यात गोडवा दाखवला जातोय. धावा बहुमूल्य जोडले जात आहेत आणि रोहित जितेकरांना खुश केला जातोय. हा मात्र स्वीट चिटचा चौकार. च्या 21 आणि स्वतःच्या 19. क्या बात, उत्तम दर्जाची फलंदाजी. फटका फसलाय जरूर. फसलेला फटक्यावर मात्र लाजबाब नयन कांबेनं काय झेल टिपलाय. नयन कांबे उत्तम दर्जाचा कव्हर पॉइंटला उभा होता. धावत सुटला जवळपास शॉर्ट मिड विकेटला आणि जय कडू जे डोकेदुखी ठरत होता कांबोडी संघासाठी त्याला मात्र केला बाद. कशी प्रकारची फलंदाजी करेल गोलंदाज निखिल गोवारी. राईटा मोर द विकेट, खणून काढलाय बॉलला. चांगला फटका मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. धाव मात्र येईल फक्त आणि फक्त एक आणि विप्लेश एक रन कंप्लीट करतोय. शांत संयमी खेळ सुरू आहे. आतापर्यंत शांतता आहे जरूर मैदानामध्ये, कारण पहिला सामना ही शांतच राहिला, परंतु मनानं अशांत मात्र भिंगारी संघ घरी गेला. फटका फसला होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. झेल होईल की कसं वाटत असताना मात्र चेंडू लँड झाला. 1 रन मिळते. आदरणीय जाना काळू भोपरकर, आदरणीय जाना काळू भोपरकर यांना विनंती करतो की दादा आपण या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. विनंती आपल्याला. काय गोलंदाजी राहिली आहे, काय गोलंदाजी राहिली आहे, समजलंही नाही फलंदाजाला. आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टिकच्या खूप बाहेर निघाला आणि मधली एसटी कधी उडाली हे फलंदाजाला कळालंही नाही आणि विप्लेशनं मात्र इथे खराब कामगिरी करत तो झालाय बाद.
5 षटक निखिल गोवारीची गोलंदाजी तब्बल 4 विकेट त्यानं कमावलेत. फायपर इथेही केला जाईल का? कृष्ण कमाल दाखवली आहे. मागच्या सामन्यामध्ये अलॉंग दी कार्पेट मिड विकेटचे ट्रॅव्हल झालाय. भरदा वेगानं दोघांचाही पाय लागला, परंतु चेंडूनं मात्र त्यांच्याकडे एकटक पाहत, त्यांना खुणावत, डोळे मिचकावत गेला सीमारेषा बाहेर. आणि बऱ्याच अवधीनंतर या अंतिम चेंडूवर आला चौकार. या चौकाने मात्र धाबळकर धावा लागतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 27 धावा. त्यात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डीजे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विरोधी पक्षनेते तुम्हा सर्वांच्या मनातील आमदार संघर्ष योद्धा राहिलेत आणि खऱ्या अर्थानं तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रीतमचंद म्हात्रे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभारंभ झाला या स्पर्धेचा. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व अनुज जितेकर यांनाही पाहतोय. पण अनुज एंटर पाहिजे सर्वा आणि सगळे आयोजक मंडळी, मग सरपंच साहेब असतील, समाधानदा असतील, प्रकाशजी जितेकर साहेब असतील, प्रकाशजी डाऊळ साहेब असतील, समाधानजी भोपळकर साहेब असतील, या सगळ्या मंडळींना आपण ते पाहिलं. नयन खांबे गोलंदाजीच्या मार्कवर पहिला बॉल त्यानं मात्र टाकलाय आणि तो मात्र टाकलाय निर्धाव. रोनक तांडेल स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मात्र तेजस ठाकूर ऑन स्ट्राईक. येस. तर नॉन स्ट्राईकला मात्र रोनक तांडेल. गोलंदाज नयन खांबे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला टप्पा लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. 1 रन्स मात्र मिळते. 28 धावा बोर्डवर लागतायत. स्कोरबोर्ड शांत आहे, संयमी आहे. तर नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. दिनेश पवार मुरबी वर्सेस अद्वैत कलवेपेन. अद्वैत 11 कलवेपेन. त्याला दोन्ही संघात संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. हा व्हाईट बॉल. 29 धावा बोर्डवर लागतायत. आणखीन एक वाईटवर टाळ्या पडतायत जरूर, परंतु इथे मात्र धावा मोठे फटके येत नाहीत. नयन खांबे थोडासा लाईन भर करतोय. 2 धावा, 2 वाईट बॉल आले. रोनक तांडेल शांत सामना सुरू आहे आणि अखेरकार तिसरा वाईट बॉल. सलग 3 वाईट बॉल टाकण्याचा बहुमानी या गोलंदाजांना फटकावला नयन खांबे. तर मिस्टर 360 मुरबी संघाचा स्टायलिश खेळाडू ओमकार पाटील विनंती केल्याने आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओमकार पाटील मुरबी. आणि अखेरकार 3 वाईट बॉल टाकल्यानंतर मात्र नयन खांब्याला ती लाईन सापडली आणि त्यानं मात्र एक चांगला डॉट बॉल टाकला. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. 3 वाईट जरूर असतील, पण 3 बॉल्समध्ये धावाही त्याने फक्त 4 दिलेत. या मैदानावरती काल 6 बॉल्समध्ये 44 धावा बनलेत. एक नवा रेकॉर्ड्स या मैदानावरती झाला आणि 106 धावा 5 षटकांच्या खेळामध्ये राहिल्या. उलट्या टोपीवाला बाला एकदा सरळ पिसडला तो सरळ पिसडतो, वाकडा नाही, की मग त्याला रोखणं खूप कठीण जातं.
5 बॉलवर सलग 5 षटकार ठोकले. अंतिम चेंडूला त्याला प्रश्न विचारला षटकार ठोकील का, त्यानं सांगितलं नाही. त्यानं फक्त डिफेन्स केला आणि तरीही त्या षटकामध्ये 44 धावा आल्या. हा रेकॉर्ड आणखीन एक राहिला. 49 धावा प्रथमेश कोळीच्या नावावरती राहिल्यात. गणेशपुरीच्या मानकोलीच्या दीपेशनं मात्र रबरवर 42 धावांचा पाठलाग केला होता. पण रबरवर थोडं शक्य आहे ते, कारण वाईट बॉल पडतात, 2 बॉल पडतात, बॉल निघून जातो. पावसाळी क्रिकेट असते, किती पाऊस असला तरी बॉल टाकायचा असतो. पण टेनिसमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये मात्र हे कारनामे आहेत. 33 धावा धाबाकडे लागल्या. 4 बाद 33 धावा. या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अगदी 20 मिनिटामध्ये अगदी कट टू कट 20 सेकंद असताना मात्र खऱ्या अर्थानं या 4 षटकांचा खेळ संपतोय. रिकामी जागा हेरली आहे. फेकी होतीये. बॅकअप स्वतः नयन खांब्यानं चांगलं काम केलंय आणि आणखीन 1 धाव मोजावी लागली असती. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना विराट शेंडर पाहिजे आंबापाडा संघ जाऊन टेपतोय 4 बाद 34 वर. धन्यवाद डीजे. आदरणीय अशोकदादा कडू आणि संजयजी कडू या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. तर मुरबी संघाचा संघनायक प्लीज टॉससाठी संपर्क साधा आणि कलवे पेन अद्वैत 11 कलवे पेन टॉससाठी संपर्क साधा. आपण 12th मॅन पाणी घेऊन जा लगेच. अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही स्पर्धा. पहिला सामना कमालीचा राहिला. 42 धावा डिफेन्स झाल्या. शतरक्षण क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं असतं समीर सर हे दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तिथूनच मात्र तर नक्कीच खऱ्या अर्थानं या मैदानाला जे लागलंय, रोलर असेल, डागडुजीसाठी रोलर मशीन्स आणि आपल्या परीनं अगदी स्वइच्छेनं आदरणीय अशोकदादा कडू यांनी या सहकार्य आम्हाला केलं, त्याबद्दल अशोकदादा कडू तुमचाही आम्ही आभार प्रकट करतो. सचिन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर कबरच्या दिशेने मात्र चेंडू येतोय. सिंगल रन्स मिळेल. समीर सर या मैदानावरती काल एक किस्सा झाला. खऱ्या अर्थानं एक ब्रेसलेट हरवला. या मैदानावरती काल एक सोन्याचा ब्रेसलेट हरवला. तो आपल्या एका मित्राला सापडला. त्याने तो साधा म्हणून भिरकावून दिला. पण त्यानंतर मात्र भिरकावलं म्हटलं की लगेच भिरकावून आलं आणि इथे तेजसनं दाखवलंय आसमान ठोकतोय षटकार. तत्पूर्वी मी खऱ्या अर्थानं नमूद करू इच्छेन की एका मित्राचा ब्रेसलेट पडला, आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर एका मित्रानं तो ब्रेसलेट साधा म्हणून भिरकावला, परंतु अमोल जितेकर यानं तो उचलला आणि आपल्या गाडीत ठेवला आणि नंतर मात्र कळलं की तो सोन्याचा होता. मग ते आपलेच मित्र त्यांना मात्र देताना आपण स्क्रीनवर पाहतोय. अतिशय उत्कृष्ट काम अमोल जितेकर यांनी केलंय आणि त्यानंतर त्याचा मोबदला म्हणून आदरणीय जे ब्रेसलेट आहेत आदित्य जितेकर यांनी मात्र या सगळ्यांना 5,000 रुपये दिले. 5,000 रुपयापेक्षा मी म्हणेन की ब्रेसलेट मला सापडलाय सांगणं आणि परत देणं ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर अभिनंदन अमोल जितेकर, तुमचं विशेष कौतुक करेन की असाच स्वाभिमानी माणूस आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिक माणूस तुमच्याकडं म्हणून पाहिलं जाईल आणि ही तुमची आठवण आम्हाला सगळ्यांना सदैव राहील. अतिशय उत्तम त्याचं काम तुम्ही केलं आहे. कारण पडलेली गोष्ट आजकाल आयफोन जरी पडला ना ते माहिती ओपन होत नाही तरी परत देत नाहीत. अशी मंडळी आपल्याकडे आहे. आपल्याच बाजूच्या मित्राचा एखादी वस्तू जर पडली तर ते लपून ठेवून पुन्हा ते गायब करण्यामध्ये ही मंडळी आहे. परंतु इथे भिरकावून दिलेला कचऱ्याच्या कुंडीत गेलेला तो ब्रेसलेट मात्र सापडला आणि आपल्या गाडीमध्ये जाऊन त्यांनी सहज ठेवला की पाहूया काय, आणि तो खऱ्या अर्थानं आपल्या मित्राचा निघाला. तो मात्र त्यानंतर मात्र अमोल जितेकर तो परत केला. ही फार मोठी सेवा म्हणजे की अमोल जितेकर यांची तुमचाही विशेष कौतुक करूया. 4.3 षटकाचा खेळ संपला. 5 बाद 42 धावा धाबाकडे लागलेत. सचिन पाटील यांना आतापर्यंत 8 धावा मोजलेत. संदीप आणि रोनक कशा प्रकारची फलंदाजी करेल. 3 बॉल्समध्ये
कमीत कमी एका दुसरा मोठा फटका खेचत 50+ धाबा जर उभ्या केल्या तर पहिल्या सामन्यात 42 वाचलेत. असाच काहीचा प्रयत्न राहील का? कारण उत्तरार्धामध्ये बारक्या कांबळी आणि टीमला सामोरं जायचंय. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काय सुरेख गोली गत बॉल गेला. बारक्या कमल्या चेंडूपर्यंत पोहोचले तत्पूर्वी मात्र चेंडूने गाठला. आपले ध्येय आला चौकार. या चौकानं मात्र 46 वर मजल मारली जाते. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा मोठा फटका दाखवायचा होता परंतु डॉट आलाय. कनेक्शन नाही. चकमा खाने वाले गेंद कीपर काही नंबर नाही होता. नंबर आला 0. अंतिम बॉल. चौकार लगावत 50 होतील. मोठा फटका लगावत 52 होतील की त्यापेक्षा कमी मध्ये रोखलं जाईल. कमी मध्ये कसं रोखलं जाईल? मोठ्या फटक्यानं फिनिश करेल आमचा पूर्वार्ध. दाखवला षटकार आणि इथे मात्र आल्या तब्बल 6 धावा. 50+ 52 धावा बॅट दाखवली जातीये. अंतिम चेंडूवर जणू काही 50 झाले परंतु या धावा, या 6 धावा लढण्याचं धाडस देतील. या 6 धावा त्याला माहिती आहेत की आम्हाला उत्तरार्धामध्ये झगडण्यासाठी मात्र नक्कीच बळ देतील. रोनकनं ठोकला हा मात्र संदीपनं ठोकला हा षटकार. धावपळकर धावा लागला तब्बल 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज उत्तरार्धामध्ये मात्र राहील ती पूर्वी एंटरप्राइजेस कामोठे संघाला. धन्यवाद. या दरम्यान आपण इथे इन्व्हाइट करूया मॉन्टी पाटील मुरबी आणि त्यांच्या बरोबरने ओंकार पाटील यांनाही विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर सन्मान या ठिकाणी आम्ही घेत आहोत मान्यवरांचा. विजयजी डाऊर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय अशोकजी कडू साहेब यांच्या या ठिकाणी आगमन जावयावरून सन्माननीय अशोकजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. विजयजी डाऊर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत. जावये खरं तर गावचे आमचे मान्यवर आहेत अशोक कडू साहेब आणि त्यानंतर संजयजी कडू. अशोकजी कडू साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायाची उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर संजय कडू साहेब यांनाही विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. विजयजी डाऊर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहुण्यांचा केला जातोय. चला लवकरात लवकर कामोठे संघ आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. कामोठे म्हटलं की आमचे सर्व रिक्षा चालक कामोठे वासीय मोठ्या संख्येने या संघाला समर्थन देण्यासाठी येत असतात आणि आजही मैदानाच्या अवतीभोवती आमचे बरेचसे रिक्षा चालक मालक संघटनाचे पदाधिकारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही घेत आहोत. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. हॅलो. धन्यवाद दिनेशजी पाटील अर्थातच बंधू आणि त्याचबरोबर धन्यवाद रोशनजी पाटील. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025 दापोली संकल्प ग्रुपची भली मोठी साथ आपल्याला लाभली आणि संकल्प ग्रुपचे हा जो टॉवर तुम्ही पाहता याच नगरीतील अगदी क्रीडांगणाच्या मागच्या बाजूला आणि स्टेजच्या अगदी समोर हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. म्हणूनच मगाशी मी उल्लेख केला की अतिशय प्रगतशील हा विभाग आहे आणि हाकेच्या अंतरावरती आंतरराष्ट्रीय विमानतळ येऊन ठेपलेलं आहे जे येत्या एप्रिल मे महिन्यामध्ये मला असं वाटतंय व्यवस्थितरित्या कार्यरत होईल. 52 धावसंख्या झाल्या पहिल्या डावामध्ये आणि 53 धावसंख्येचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आलंय. अनेक डेडलाईन दिल्यात. त्या डेडलाईन जर का कव्हरअप झाल्या तर चांगली गोष्ट आहे कारण गव्हर्नमेंटचं काम आहे डेडलाईन देणं आणि त्या डेडलाईनमध्ये काम होतं की नाही हे नक्कीच येत्या काळामध्ये नक्कीच समजेल. आनंदाची बातमी अशी आहे की आजच्या दिवसामध्ये आपल्यासाठी अंडर 19चा विश्वचषक महिला संघाने जिंकलाय
आठवण होते, मलेशियामध्ये एक वर्ल्ड कप जिंकला होता विराट कोहलीच्या अंडर 19चा. मलेशियातच जिंकला होता. आय थिंक 2008 किंवा 2005. मी थोडा कन्फ्यूज आहे, परंतु नक्कीच 2008चा असेल. विराट कोहलीने तो जिंकला होता आणि या कॅप्टनने देखील जिंकलाय. ती देखील ॲग्रेसिव्हच आहे विराट कोहली सारखे. विराट कोहलीच्या बाबतीत मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून बऱ्याच चर्चा चालू आहेत. अभिषेकने काय सेंचुरी लगावली इंडिया वर्सेस इंग्लंडच्या मॅचमध्ये. 37 बॉलमध्ये 100 ठोकल्या. पाण्याची व्यवस्था करा जरा डगआउटमध्ये, मी आयोजकांना विनंती करतोय. रोशन पाटील यांचं म्हणणं आहे की युवराज सिंगचा वारसा, परंतु मला वाटत नाही की युवराज सिंगचा वारसा कोणताही खेळाडू चालू ठेवेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या नक्कीच मातीने पाहिलं, परंतु युवराज सिंग परत एकदा होणंच नाही. कारण तो खेळाडू असा आहे की मॅच विनर प्लेअर. युवराज सिंग, त्याचबरोबरीने तुम्ही म्हणाल शिखर धवन. तुम्हाला जर का ICC ट्रॉफीज खेळायचेत तर तुम्हाला हे 2 प्लेअर तुमच्याकडे पाहिजेतच. शिखर धवन देखील त्याच धाटणीचा खेळाडू. ICC ट्रॉफीजला तो चमकणारच. युवराज सिंगही त्याचाच आहे. असे अनेक खेळाडू आहेत जे सिरीजमध्ये चमकतात. सिरीजमध्ये चमकणं ठीक आहे, मान्य आहे, तो देखील खेळच आहे, परंतु ICC ट्रॉफीजला जे खरे खेळतात, गंभीरचा मी नक्कीच उल्लेख करेल. महेंद्रसिंग धोनी खास करून मी म्हणेल की लकी राहिला. विराट कोहलीची चर्चा आपण करत होतो. दिल्लीला काय गर्दी झाली विराट कोहलीला पाहण्याला. तो सध्या भारतात नाहीच आहे म्हणून त्याला पाहण्याला गर्दी झाली. भारतात राहत असता मग गर्दी झाली नसती. हे बोलणं कदाचित एखाद्याला टोचेल, परंतु रणजी खेळणं फार गरजेचं आहे. एका चाहत्याने टाकलं होतं की रणजी क्रिकेट ब्लेस. रणजी क्रिकेट अश्विनने उल्लेख केला या गोष्टीचा. विराट कोहलीपेक्षाही कित्येक वर्षापासून रणजी क्रिकेट चालू आहे. रणजी खेळला विराट म्हणून ते इंटरनॅशनल मध्ये सिलेक्ट झाला. हे विसरला चाहता. चला मॅचकडे आपण जातोय. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस बॉल. मिड विकेटच्या दिशेने बॉल चालला. एक धाव फलकावरती जोडली जाते. या अगोदरच्या सत्रामध्ये तुम्ही दिनेश बंधू सरांचा आवाज ऐकला, त्याचबरोबर रोशन पाटील सर, ताऱ्याचे आणखी एक मराठीचे दर्जेदार समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिली धाव फलकावर. सचिन काटकरला बऱ्याच दिवसानंतर इन ऍक्शन पाहतोय. पहिला त्याच्या चेंडूवरती काय झेल घेतला बारक्या कांबळेने, काय त्याचं संतुलन होतं, कसा तो धावला, त्याने कसा झेल घेतला देव जाणे. यॉर्क बॉल शॉर्ट मिड विकेटला प्लेयर, डाव्या हाताने अडवण्याचा प्रयत्न. रोशन आणि त्याच्या साथीला सोनू. दुसरी धाव फलकावर. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025. 5 ओव्हरमध्ये 53 करायचे. शेवटच्या चेंडूवरती षटकाराला त्याने उभारी मिळाले अंबापाडा संघाला. विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा. समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स. रोशन मात्रेचा तडाखा, चौकार. सचिन काटकरच्या विरोधात चौकार. फुल टॉस बॉल आणि त्यावरती भलं मोठं आक्रमण रोशन मात्रेचं. बॉल स्क्वेअर लेगला, लांब लचक, षटकार. परेश मात्रे यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक कामोठे संघाला. क्या बात आहे. कामोठे प्रचंड चाहता आणि कामोठे म्हटल्यानंतर हा देखील एक असा संघ आहे की त्यांनी स्वतःशी खोंगाड बांधले. जर का मला असं वाटत नाही की कधी सगळे संघ सारखेच असतात. ABCDEFGHIJKZ पर्यंत सगळेच सारखे.
तोही दिवस येईल की सगळ्याच संघांचे एकसाथ सगळ्या चिट्ट्या उडवल्या जातील. यावरती भलं मोठं डिस्कशन होऊ शकतं, त्यामध्ये मला पडायचं नाही. परंतु कामोठे संघ देखील असाच आहे, किती स्पर्धा हरू दे नाही तर जिंकू दे, खेळायचं तर टॉपलाच, नडायचं तर टॉपशीच. ही एक चांगली गोष्ट आहे. पराभव त्यांच्याही माथी आलाय, स्पर्धा तेही हरलेत, परंतु खेळतायत. जिद्द तीच आहे. 12 धावसंख्या 12. सचिनच्या विरोधात आक्रमण केले, समोर खेचलाय. ही क्रीडांगणाची परिसीमा रोशन मात्रेला थांबवू शकत नाही. छेडाचा आणखी एक षटकार. षटकार आलेत, पाहूया तिसरा येईल का. ते देखील सचिन काटकरच्या विरोधात. एक व्यावसायिक खेळाडू आहे सचिन काटकर आणि त्याच्याच विरोधात रोशन मात्रेचं आक्रमण. उडवलाय तिसरा. निर्वी परेश मात्रे यांच्या वतीनं रोशन मात्रे छेडासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. क्रीडांगणावरती चेंडूची पूर्तता करा. सलग तिसरा षटकार आला रोशन मात्रेच्या बॅटमधून. या क्रीडांगणाच्या परिसीमा रोशन मात्रेला थांबवू शकत नाही. त्याचा मिसेटही षटकार जाऊ शकतो. एवढा जलद गतीने त्याची बॅट फिरते. पहा पुन्हा एकदा पारितोषिक. सलग 3 षटकार आले कामोठे टीमसाठी, तर पुन्हा तुमच्यासाठी पारितोषिक असेल तब्बल 5,000 रुपयांचं निर्वी परेश मात्रे यांच्या वतीने. क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्यात, त्यात 24. हा सामना पुरता खुला केलाय, परंतु पहिल्या मॅच मध्ये बामण डोंगरीने जे चित्र दाखवलंय, 41चं टार्गेट होतं. 18 बॉल 20 पाहिजे होते, बरोबर रोशन पाटील. 18 बॉल 20, 18 बॉल 20, 1 बॉल 10 आल्या. मॅचच्या टर्निंग पॉइंट बद्दल आपण अनेकदा चर्चा केली, परंतु 1 बॉल मला असं वाटते त्या मॅच मधील सर्वात महत्वाचा होता, जो शुभमने टाकला. आशिष परदेशीच्या विरोधात परफेक्ट यॉर्कर होता, त्याला बॅटही उचलून दिली नाही. तिथून मॅच चालू झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आल्या. धावा रोखाव्या लागतील, खास करून रोशन मात्रेची विकेट घ्यावी लागेल. 1 मिनिट पंच, आपण थोडं थांबा. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण जोरदार स्वागत करतोय स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली या स्पर्धेमध्ये. त्या ठिकाणी आगमन झालंय सुप्रसिद्ध उद्योजक, खरं तर आपण पाहिला पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य जेम मात्रे साहेबांचे चिरंजीव आणि युवा उद्योजक आदरणीय बाळाशेठ साहेबांचं आम्ही या क्रीडानगरीमध्ये करतोय सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत पाहुण्यांचं. बाळाशेठ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोलीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवरती 1 धाव सोनू पाटीलने घेतले. तो देखील चांगला खेळाडू आहे, त्याला ठाऊक आहे रोशनच्या बॅटमधून धावा आहे, त्यात सिंगल घेतले, स्ट्राईक वरती आणलं रोशन मात्रेला.
पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 3 षटकार खेचलेत रोशन म्हात्रेने. धावा आहेत त्या 25. मिड ऑफच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा फायदा उचलतोय तो रोशन म्हात्रे. आणखी एक चौकार. नुकताच बायाशेड यांचं आगमन या मुख्य मंचावरती झालं आणि त्यांचं स्वागतही फलंदाज जोरदार आतषबाजीने करतोय. जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत तर झालं, परंतु इथे फटक्यांची आतषबाजी दाखवले या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये कामोठेच्या रोशन म्हात्रेने. पूर्वा एंटरप्राइजेस प्रकाशजी डाऊर माजी सरपंच दापोली यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात रोहितजी जितेकर यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला संघ विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा. धावसंख्या 29. फसवा चेंडू, गती थोडी कमी केली होती, टप्पा थोडा मागे ठेवला. रोशन म्हात्रे पासून चेंडू दूर ठेवण्याचं काम. पाक सलामीवीर रोशन म्हात्रे, परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे डगआउट मध्ये. हे फार 8 वर्षापूर्वी चित्र किंवा 5 वर्षापूर्वी स्विच इट करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा, चांगली लाईन आता ऋतिक म्हात्रेकडून. हे पाहायला मिळते. मगाशी देखील भिंगारी संघाकडून मी याच गोष्टीचा उल्लेख केला की बदल हा निसर्गाचा नियम आहे. मगाशी कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा बंधू होते तेव्हाही त्यांना सांगितलं. आज आपण समालोचन करतोय, उद्या कदाचित 2 वर्षांमध्ये 1 वर्षांमध्ये आपण सीमारेषेच्या त्या कोपऱ्यामध्ये असू, आपण इतरांना ऐकू. हा बदल आहे आणि हा बदल निश्चितच आहे, यात शंका नाही. पाय टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केलाय समोर, ऑफ ड्राईव्हचा फटका. 1 धाव इथे मात्र जोडली जाते. धावसंख्या सिंगलने 30 धावा झाल्यात. सेकंड ओव्हर. पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण झालं सचिन काटकरच्या विरोधात, अपेक्षित नव्हतं. सोनूने सलग 3. निर्वी परेश म्हात्रे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सोनूचा फटका. सोनूवरती भरोसा नाही का, तर भरोसा आहे. षटकार खेचतोय. 6 धावा. वर्ष या स्पर्धेचं स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक, सरपंच चषक दापोली. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संघर्ष योद्धा म्हणजे जनतेच्या मनातील आमदार ही एक संकल्पना, म्हणजे हे 3 शब्द आहेत ना, खरं तर त्या कर्तृत्वाला सलाम करणारे शब्द आहेत. प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं की जनतेच्या मनातील आमदार आणि खरोखरच संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि आता सध्या आपण मंचावरती पाहतोय बाया शेठ यांना आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांचंही सहर्ष स्वागत. 18 बॉल धावा करायचे त्या मात्र 17. नेक्स्ट मॅच मला आयोजक कळवतील की नक्की कोणाचा सामना पुढचा. आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलंय. हे टॉवरिंग सिक्सर पाहायला मिळत आहेत रोशन म्हात्रेकडून. आणखी एक धमाका षटकार. तर फटका असा मारा की षटकारच गेला पाहिजे. संघटनेचा अध्यक्ष आहे. वेगवान चेंडू, लोअर फुल टॉस, त्याला देखील कन्वर्ट केलाय. आणखी एक धमाका षटकार. 6 धावा. पाच षटकार. डेंजरस कस्टमर 40 वरती खेळतो आणि त्यामध्ये तब्बल 5 षटकार आहेत. तिकडे अभिषेकने शतक झळकावलंय इंग्लंडच्या विरोधात. इथे
रोशन मात्रे चमकलाय. शॉर्ट पिच बॉल हॅमर करायचं होतं परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, कॅच घेतोय, फलंदाज बाद होईल रोशन मात्रे, परंतु त्यानं काम इथे आपलं चोख बजावलंय. 12 चेंडूमध्ये 40 धावसंख्येची इनिंग साकारले. म्हणूनच मी मगाशी म्हटलं फटका असा मारा की षटकार असतो का. संघटनेचा अध्यक्ष रोशन मात्रे बाद झालाय. यस, बारक्या कांबळे विलास कांबळे सध्या मैदानात दाखल झालाय. 5 धावांची गरज. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलतोय. 5 सेन्सिबल क्रिकेट बारक्याकडून. चर्चा हीच चालू होते ना की 12th मन देखील बदल चेंजेस या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतात. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 49 वर. फक्त 4 धावांची गरज. सन्माननीय भाया शेट्टी या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि ते सामना मात्र समाप्त केला या चौकाराने. सोनूच्या बॅटमधून आलाय चौकार. हार्ड लक टू विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा. पूर्वा एंटरप्राइजेस जनमान कामोठे संघाने हा सामना एकतर्फी जिंकलाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट रोशन मात्रे. 12 बॉल 40 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि बॉलिंग मध्ये आपण आणखी एक पारितोषिक देतोय निखिल गोवारी. 2 षटके त्याने टाकली, धावा दिल्या 13 आणि विकेट घेतल्या 4. त्याने विकेट घेतल्या आणि यस नो डाऊट आय थिंक